अचलपूर परतवाडा येथे उघडकीस आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई करत यातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालविला। अचलपूर नगर परिषदेने केलेल्या या कारवाईत आरोपीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या घरासमोर बांधलेला बेकायदेशीर लोखंडी जिना जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडण्यात आला। नगर परिषदेच्या पथकाने नियमांनुसार ही कारवाई केली, ज्यामध्ये बेकायदेशीर भाग हटविण्यात आले। अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी या कारवाई दरम्यान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ही कारवाई पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी जमली होती। विशेष म्हणजे आमदार प्रवीण तायडे हे देखील या संपूर्ण कारवाई दरम्यान उपस्थित होते। त्यांनी प्रशासनाच्या कारवाईचा आढावा घेतला। परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाजच्या घराचं अनधिकृत बांधकाम आता पाडलं। अशा पद्धतीनं काम जे आहे ते सज्ज झालेल्या कार्यक्रमाला या ठिकाणी एकूणच या ठिकाणी दाखल आणखी या प्रकरणामध्ये होत आहे। त्यांच्या वतीनं देखील तपास खटकन वापरू मग एका मिनिटात 40 सेकंद मोबाईल गजू परतवाडा येथील प्रकरणातील मुख्य आरोपीचा जो घर आहे त्या घरात